देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सशी निगडीत। कोलटण गावाच्या शेजारी खडी क्रेशर मशिनीचा मालक निलेश सांबरे यांनी डोंगराळ भागात सुरुंगाचे स्फोट भूगर्भात 40 फूट खोल अत्याधुनिक मशिनीने खोदल्याने परिसरातील 300च्या वर घरांना तडे भेगा पडल्या। घटनेची माहिती मिळता महसूल अधिकारी मोरे पथकासह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी घराघरात चौकशी करून पंचनामे करून संबंधित भूकंप विभागाला पत्रव्यवहार केलेला असल्याची माहिती सर्कल मोरे यांनी आमच्याशी बोलताना दिली। पवाळे येथील आदिवासी नवशहरी जागेत निलेश सांबरे यांनी सिमेंट प्लांट उभा केला असून कोलटण येथे भूकंप केंद्र असलेल्या परिसरात दगडखाली क्रेशर उभे केले आहे। त्या विरोधात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या असता मुरबाड महसूल विभागाचे तलाठी सर्कल यांनी नोटीस बजावून परवानगी नाकारली असताना मुख्यमंत्र्यांच्या दोस्तीचा दुरुपयोग करून बिनधास्तपणे दगडखानी सुरू ठेवल्या। त्यातून भूकंप झाल्याने परिसरात घबराट पसरली असून संबंधित निलेश सांबरे व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी ठाणे यांनी निलेश सांबरे यांना का पाठीशी घातले असा आक्रोश करून आंदोलनाचा निर्णय घेतला आहे। शहापूर मुरबाड नॅशनल हायवेचे 800 कोटीचा रस्ता ठेकेदारी निलेश सांबरे करत असून पैशातून राजकीय दबावाला आपल्या पायाखाली तुडून सामान्याचा बळी घेण्याचा प्रयत्न केला आहे। याकडे शासनाने तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। सामान्याची बळी घेण्याचा स्वप्न पाहून शहीद जवानांना 42 लाख रुपयाची मदत, कुणबी समाजातील मुलांना शिक्षणात मदत, विविध कार्यक्रम राबवून सरकार मुक्तीत ठेवण्याचा प्रयत्न निलेश सांबरे यांनी केल्याची चर्चा आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी निलेश सांबरे याला अभय दिल्याची चर्चा आहे। हजारो कोटीची कामे ठाणे जिल्ह्यात निलेश सांबरे करत असून त्यांच्या विरोधात येणाऱ्या तक्रारीकडे जिल्हाधिकारी पासून सर्वच राजकीय नेते महाराष्ट्र शासनातील मंत्री दुर्लक्ष करून सामान्यावर दहशत पसरवण्याचं काम करत असल्याची भावना जनमानसात व्यक्त होत आहे। कोलटण गाव परिसरात ग्रीन झोन मध्ये येत असताना येथे खदानी क्रेशर प्लांट यांना परवानगी कशी दिली जाते? लाखो ब्रॉस उत्पन्न करणारे निलेश सांबरे यावर महसूल विभागाने काय दंडात्मक कारवाई केली याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले असून सर्वच यंत्रणाला गप्प बसवण्याची ठेकेदारी ताकद त्यापुढे गुडघे टेकलेले सरकार प्रशासन कोलटणच्या भूकंपाचा प्रसंग गांभीर्याने घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे। नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड।